शांततामय पद्धतीनं उपवर्गीकरण म्हणजेच फेरवाटप, उपवर्गीकरण म्हणजे जातीव्यवस्था नाही, उपवर्गीकरण म्हणजे वर्णव्यवस्था नाही, तर उपवर्गीकरण म्हणजे न्याय आहे. आणि या न्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेची जोड आहे. आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले असते तर उपवर्गीकरणाचं समर्थन करणारे ते पहिले राहिले असते. असं हे खरं म्हणलं तर महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांनी आणि तमाम विरोधक आणि समर्थक यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये लोकसंख्या हा आधार असावा असं कुठंच म्हटलेलं नाही. ओके. म्हणून कुणाची कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे याला अर्थ नाही. तर हा निकष कोणते आहेत या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये राजांनी उपवर्गीकरण करताना कोणते निकष घातले पाहिजेत आणि त्या आधारावर उपवर्गीकरण केलं पाहिजे. आणि त्या निकषामध्ये वंचितता आणि मागासलेपण हा मुख्य निकष आहे. बरोबर. आणि म्हणून त्यांच्यावर दुसरा अन्याय होतो. म्हणून माझं असं म्हणणं आहे, इथल्या पुढारलेल्या ज्या जाती आहेत आम्ही आमच्या मताप्रमाणे किंवा संशोधकाच्या मताप्रमाणे की हा जो पॅटर्न आहे म्हणजे हरियाणाचा पॅटर्न महाराष्ट्रातल्या पुढारलेल्या अनुसूचित जातींनी स्वीकारायला काही हरकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा काही तोटा नाही. नाहीतरी ते जे विरोधाचं आंदोलन करू लागले आहे त्यापेक्षा हे जे आहे यामध्ये पुढारलेल्या जाती ज्या आहेत अनुसूचित जातीमधल्या त्याचं नुकसान काहीच नाही, झिरो नुकसान आहे त्याच्यामध्ये. मग विरोध का होतोय? विरोध असण्याचं कारण जे आहे ना, जे चालत आलंय परंपरेनं फेरवाटप नको. हा मुद्दा जो आहे शेवटी फेरवाटणीचा आहे बरं काय ताटे साहेब. हा जो मुद्दा आहे तो वाटणीचा आहे. वाटणीमध्ये आमच्या वाट्यात म्हणजे आम्ही आतापर्यंत जे आम्हाला उपलब्ध होतं किंवा आम्हाला जी काही संधी मिळणार होती ती संधीचे वाटेकरी स्वतंत्र पद्धतीने दुसरी पार्टी आता पुढे येऊ लागली आहे, दुसरा गट येऊ लागला आहे. या संबंधीचं हे मुख्य दुखणं. त्यांचा विरोध करण्याचं जे कारण आहे ते नेमकं काय कारण आहे हे याच संबंधीचं गूढ म्हणजे कुणाला म्हणजे कोणत्या ग्राउंडवर ते विरोध करत आहेत ही गोष्ट अनाकलनीय आहे, आकलनाच्या बाहेरची आहे. रिजनेबल ग्राउंड त्यांच्या विरोधाला नाही असं मला स्पष्टपणानं वाटते. मला असं वाटतं की त्यांच्या विरोधाच्या बाबतीमध्ये त्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे. त्यांना विरोध करण्याचा राज्यघटनेनं कुठल्याही निर्णयाला शासनाच्या विरोध करण्याचा अधिकार त्यांना आहे. परंतु तो त्यांनी वापरावा न वापरावा यांनी ते ठरवलं पाहिजे. पण हा विरोध बिनबुडाचा आहे असं माझ्यासारख्या एका वस्तुनिष्ठतेनं या धोरणाकडे पाहणाऱ्या मीच नाही तर कुठल्याही व्यक्तीला असं वाटतं की हे बिनबुडाचा. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे. खरं तर आज अनेक महाराष्ट्रात चर्चा चालू आहे उपवर्गीकरण समितीबद्दल किंवा उपवर्गीकरण नेमकं काय आहे. त्याचसाठी आपल्यासोबत आहेत उपवर्गीकरण समर्थक असलेले अभ्यासक डॉक्टर BS वाघमारे सर. खरं तर सरांबद्दल सांगायचं तर माजी प्राध्यापक असलेले प्राचार्य JNU युनिव्हर्सिटीचे लॉ अँड गव्हर्नन्स या विभागाचे चेअरपर्सन असलेले डॉक्टर BS वाघमारे सर आहेत. आणि खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी बामूचे ते राज्यशास्त्र विभागाचे सुद्धा ते विभाग प्रमुख राहिलेले आहेत. त्यामुळे असे अभ्यासक आहेत. आणि विशेष म्हणजे लहुजी साळवे अभ्यासक समिती जी होती, आयोग होता, त्या आयोगाचे लेखक सुद्धा आहेत आणि त्याबद्दल त्यांचा खूप मोठा अनुभव सुद्धा त्यांच्यासोबत आहे. आणि उपवर्गीकरण नेमकं काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि नेमकं त्याचे मिथ्स काय आहेत, त्याचे ड्रॉबॅक्स आणि त्याचे फायदे हेही आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून. आपल्यासोबत डॉक्टर BS वाघमारे सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर आजच्या या व्हिडिओमधून सर्वात आधी सुरुवातीलाच
की तुम्ही JNUचे म्हणजे विभाग प्रमुख होतात, बामूचे विभाग प्रमुख होतात, तर त्याचा कसा अनुभव राहिला ते आमच्या प्रेक्षकांना सध्या पहिले एकदा. खरं तर मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये लॉ अँड गव्हर्नन्स या विशेष केंद्रामध्ये प्राध्यापक म्हणून मी नियुक्त झालो होतो. आणि त्यापूर्वी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राचा ज्येष्ठ प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्य केलेलं आहे. माझा दीर्घकाळ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्येच केलेला आहे. तथापि मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथे MPhil PhD करिता 1977मध्ये मी गेलो होतो आणि तिथून मी माझी MPhilची पदवी प्राप्त केलेली आहे. आणि म्हणून मला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं एक तेव्हापासूनचं एक आकर्षण होतं. मला तिथे सेवेची संधी कशी मिळेल ही भावना माझ्या मनामध्ये पूर्वीपासूनच होती. आणि म्हणून JNUचं जे वातावरण होतं की विद्यार्थी म्हणून मी इतका भारावून गेलेलो होतो आणि त्यामधूनच आपल्या घरच्या परिस्थितीमुळं मला परत यावं लागलं. आणि परत येऊन मी एका पीपल्स कॉलेज नांदेड येथे मी लेक्चरर म्हणून जॉईन झालो. आणि त्यानंतर मी 1985ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठचं जे आजचं आहे ते तेव्हा मराठवाडा विद्यापीठ होतं. तेव्हा मी 1985 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागामध्ये लेक्चरर म्हणून पहिल्यांदा जॉईन होऊन नंतर मी रीडरच्या पदावर जॉईन होऊन तिथं मला प्रमोशन प्राप्त झालं. आणि तिथून मला संधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये लॉ अँड गव्हर्नन्स या विशेष केंद्रामध्ये स्पेशल सेंटरमध्ये मला संधी मिळाली. आणि माझा अनुभव अतिशय चांगला राहिला, कारण मी त्या वातावरणामध्ये एक प्रकारे ग्रूम झालो होतो. त्या वातावरणामध्ये वाढलो होतो. माझं संवर्धन झालेलं होतं. माझे शिक्षक आणि तिथला विद्यार्थी वर्ग त्यांच्या सगळ्यांच्या ॲकॅडमिक त्यांचा इंटरेस्ट, ॲकॅडमिक बांधिलकी, त्या विद्यापीठाला असलेली स्वायत्तता, या सगळ्या गोष्टीमुळं मी अतिशय त्या विद्यापीठाकडे भारावून गेलो होतो. आणि माझा आयुष्यातला शेवटचा जो सेवेचा काळ आहे तो अतिशय आनंददायी आणि चांगल्या पद्धतीने गेला. तिथला विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी कॉम्पिटिशनमधून येत असतो, ऑल इंडिया कॉम्पिटिशनमधून येत असतो. आणि प्रत्येक एक ज्याला आपण मेरिटचे विद्यार्थी म्हणतो, गुणवत्ताधारक विद्यार्थी म्हणतो, ज्याला एक प्रकारची तोड नाही, सर्व दृष्टीने ते एक प्रकारे तिथला विद्यार्थी हा जागरूक असतो. त्या विद्यापीठामध्ये मला टीचर म्हणून, एक प्राध्यापक म्हणून संधी मिळाली. आणि विद्यार्थ्याकडूनही मी खूप शिकलो. आणि म्हणून तिथलं वन वे ट्रॅफिक नाही, तर ते डबल वे स्वरूपाचं ट्रॅफिक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून शिकायचं आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकाकडून शिकायचं, अशा पद्धतीची तिथली व्यवस्था आहे. खूप अभ्यास करणारा तिथला विद्यार्थी आहे. आणि म्हणून या विद्यापीठाबद्दल, त्याच्या चांगुलपणाबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. मग आता तुम्ही JNU बद्दल एवढं कौतुक केलं, पण त्याच पद्धतीने तुम्ही बामूलाही अनुभव घेतलेला आहे. बामू आणि JNUचा हा जो फरक आहे, हा बदल घडेल का, किंवा तुम्हाला काय वाटतं? माझ्या मताप्रमाणे बामूमध्ये देखील मी जेव्हा या विद्यापीठात जॉईन झालो तेव्हा बामू विद्यापीठातला विशेष करून आमचा विभाग जो आहे तो देशभर नावलौकिक असलेलं आमचं विद्यापीठातलं हे होतं. मी जेव्हा JNUमध्ये विद्यार्थी म्हणून गेलो तेव्हा माझ्या म्हणजे माझ्या इंटरव्ह्यूमध्ये तिथल्या शिक्षकांनी मला प्रश्न केले की तुम्ही बामूमधून आलात, मराठवाडा विद्यापीठातून आलात, तर या मराठवाडा विद्यापीठामध्ये डॉक्टर मोईन शाकीर आहे, डॉक्टर मोरखंडीकर आहेत आणि डॉक्टर GN शर्मा आहेत. ही एवढी मोठी मंडळी आहे तुमच्या विद्यापीठामध्ये. आणि त्यांचा रेफरन्स हा इंटरव्ह्यूमध्ये तिथल्या एक्सपर्ट पॅनल कमिटीनं काढलेला होता. म्हणून इथले शिक्षक, इथले विद्यार्थी त्या काळचे अतिशय महत्त्वाचे होते. परंतु 2010च्या नंतर ही परिस्थिती अन्य कारणांनी, ती पूर्वीची जी परिस्थिती होती ती परिस्थिती राहिली नाही.
अनेक प्रकारची शासनाची धोरणं आहेत, शिक्षकाची नीट भरती नाही, विद्यार्थ्यांची उदासीनता आहे, या सगळ्या गोष्टींनी. पण ही उदासीनता शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये कधीही दिसणार नाही. म्हणून याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे गुणवत्ता नाही. आपल्याकडे खूप मोठी गुणवत्ता आहे आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याकडे. आणि खरं म्हणलं तर त्यांना मिळणारं जे वातावरण आहे ते वातावरण आपण इंटॅक्ट ठेवायला पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी आहे. म्हणून मला तेवढाच गौरव वाटतो आमच्या विद्यापीठाचा, डॉक्टर मामूचा तेवढाच गौरव मला आणि गर्व मला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा आहे. निश्चितच. खरं तर तुम्ही आता सध्या चर्चा चालू आहे उपवर्गीकरणाची. तुम्ही उपवर्गीकरण याचे समर्थक सुद्धा आहात. नेमकं उपवर्गीकरण नेमकं काय आहे हे सर्वात बेसिक आमच्या या प्रेक्षकांना सांगा, कारण अनेकांना हे कन्सेप्ट माहीत नाही आहे. उपवर्गीकरण काय आहे आणि उपवर्गीकरण समर्थक असल्यामुळे उपवर्गीकरणाचा नेमका फायदा काय आहे त्याच्याबद्दल एक सांगा. उपवर्गीकरणाचा उद्देश आणि उपवर्गीकरणाचं रॅशनल काय आहे. अच्छा, उद्देश काय आहे? उद्देश काय आहे, बरोबर. त्याचं रॅशनल काय आहे, त्याचा तर्क काय आहे, या प्रश्नाचं उत्तर देताना मी तुम्हाला असं सांगेन, आपल्या राज्यघटनेमध्ये जी आरक्षणाची तरतूद आहे, आरक्षण धोरणाची तरतूद आहे आणि त्यानुसार 1950च्या नंतर आरक्षण धोरण हे स्वतंत्र भारतामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी जे लागू करण्यात आलं, ते लागू झाल्यानंतर केवळ 10 ते 15 वर्षानंतर या आरक्षणाच्या धोरणाची जी पत आहे किंवा त्याबद्दलची उपयुक्तता आहे किंवा या धोरणाचे फायदे आणि लाभ आहेत, त्या लाभाच्या वितरणाबद्दलचे अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि ते अनेक प्रश्न निर्माण झाल्यामुळं त्याची जी पत आहे त्या पतीबद्दल, त्याच्या विश्वासार्हतेबद्दल की लोकांमध्ये एक प्रकारे विश्वासार्हता या आरक्षणाच्या धोरणाने एक प्रकारे गमावून बसलेली होती. त्याचं कारण काय आहे, इतक्या कमी कालावधीमध्ये असं का झालं? तर याचं कारण होण्याचं कारण म्हणजे मुख्य जर गोष्ट कुठली असेल तर मी तुम्हाला सांगेल की आरक्षणाच्या धोरणाचे जे लाभ आहेत, ऐतिहासिकदृष्ट्या जे पुढारलेल्या जाती आहेत अनुसूचित यादीमधल्या, त्या जाती मोठ्या प्रमाणामध्ये याचे लाभ आणि संधी याचा फायदा घ्यायला लागल्या. आता उदाहरण सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. 59 जाती ना हे रिझर्वेशन आपण लागू केलं घटनेच्या तरतुदीप्रमाणे. घटनाकारांचं म्हणणं असं होतं आणि त्यांचा हेतू अतिशय प्रामाणिक होता की आपण ह्या सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून ज्या जाती अनुसूचीमधल्या त्या मागासलेल्या आहेत त्यांना एकत्र क्लब करायचं आणि त्यांना सूचीबद्ध करायचं आणि सूचीबद्ध करून एका साच्यामध्ये टाकून की हे शेड्यूल कास्ट आहेत. या दृष्टिकोनातून आपल्या घटनाकारांनी प्रामाणिकपणानं हे धोरण हे केलं. म्हणजे काय, महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. नंबर 1 वर असलेली जात आणि 59 नंबर असलेली जात आरक्षणाच्या धोरणानुसार त्या सगळ्यांना सारखेच लाभ उचलता येतात. परंतु ह्या 59 ज्या जाती आहेत या जातींना त्याचा लाभ सारखा मिळाला काय? संधीचं ते सोनं करू शकले काय? तर करू शकले नाहीत. मग कोण करू शकले? यामधल्या ज्या काही जाती ऐतिहासिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या ज्या आक्रमक जाती आहेत, स्वतंत्रपूर्व काळापासून आक्रमक जाती आहेत, त्यांनी आरक्षणाचे लाभ त्यांच्या शैक्षणिकमुळे आणि त्यांच्या गुणवत्तेमुळे त्यांनी अधिकाधिक घेतले. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांनी अधिकाधिक प्रमाणामध्ये लाभ घेतले आणि अधिकाधिक प्रमाणात लाभ घेतल्यामुळे त्यांना नोकऱ्यात प्रतिनिधित्व मिळालं, शिक्षणात प्रतिनिधित्व मिळालं, व्यावसायिक शिक्षणात प्रगती मिळाली. आणि ज्या जाती मागासलेल्या आहेत अनुसूचीमधल्या
आणि त्या बुडाच्या जाती आहेत, बुडाच्या जाती आहेत, बॉटममधल्या जाती आहेत, ज्या सांस्कृतिक दृष्टीनं, ऐतिहासिक दृष्टिकोनातून, सगळ्याच दृष्टिकोनातून त्या मागासलेल्या आहेत. आणि यामुळं ना खालच्या उपवर्गीकरणाच्या बिगर आक्रमक जाती है ना, आणि बिगर न पुढारलेल्या जाती, त्यांना शिक्षणापासून त्या वंचित, म्हणजे शिक्षणापासून त्यांना वंचित हे पुढारलेल्या जातींनी केलेलं नाही. त्यांना सुद्धा शिक्षणाची सारखीच संधी होती, परंतु त्यांच्या मागासलेपणामुळे शिक्षणाची दारं त्यांच्यासाठी खुली असूनही ती बंद होती. कारण त्यांच्या परिस्थितीमुळं, घरच्या परिस्थितीमुळं या जातीतले विद्यार्थी शिक्षणात गेले नाहीत, म्हणून नोकऱ्यातलं प्रतिनिधित्व कमी आहे. मग काय करायचं, नोकऱ्यामध्ये एक मोठा वर्ग पुढारलेल्या वर्गाचा पुढे आला आणि तो मध्यम वर्गामध्ये आला, नोकऱ्यामध्ये त्याला प्रतिनिधित्व चांगलं मिळालं आणि शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं, व्यावसायिक शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं. त्याच्याशी कॉम्पिटिशन करण्याची क्षमता खालच्या जातीमध्ये नाही. उदाहरणार्थ मी सांगेल, महाराष्ट्रातला महारबौद्ध आहे, महाराष्ट्रात चमार आणि ढोर आहे. या पुढारलेल्या जातीचं कॉम्पिटिशन मातंगाना करणं दुरापास्त होतं. कॉम्पिटिशन, स्पर्धा करणं, व्यावसायिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून लिमिटेड सीट असतात. तिथं त्यांना महारबौद्ध आणि चमार ढोर कॅन्डिडेटपेक्षा त्यांना त्यांच्याशी त्या स्पर्धेमध्ये मुकाबला करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची हे नव्हती, क्षमता नव्हती, आणि म्हणून ते या शर्यतीमध्ये मागे पडत गेले. आणि मागे पडल्यामुळं जे मागे पडले आहेत या आरक्षणाच्या धोरणाचा फायदा घेऊन ते मागेच पडले, आणि जे पुढे गेले ते पुढेच गेले. आणि त्याच्यामुळं आज आपल्याला स्वातंत्र्य मिळवून जवळपास 75 वर्ष होत आहेत. आणि या 75 वर्षाच्या काळामध्ये अनुसूचीमधला पुढारलेला वर्ग हा पुढे गेलेला आपल्याला दिसून येतो. मागासलेला वर्ग हा, म्हणजे मागासलेल्या जाती 59 मधल्या मागेच राहिलेल्या आहेत. पण 59 जातीमध्ये किती जाती मागासलेल्या असं वाटतात आणि पुढारलेल्या किती जाती वाटतात, मध्ये कोणत्या कोणत्या? ती यादीचा आम्ही थोडंसं संशोधन केलं. त्या जातीमध्ये जवळपास 44 जाती अशा आहेत मातंगासहित की त्या वंचित आणि मागासलेल्या आहेत. ओके. आणि जवळपास 15 जाती ह्या पुढारलेल्या जाती आहेत. आम्ही त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे. आणि म्हणून या आणि ही दरी भरून काढण्याकरिता 1970च्या दशकापासूनच मागासलेल्या जातींनी असा पुढाकार म्हणजे अशी मागणी करायला सुरुवात केली की आम्हाला योग्य प्रतिनिधित्व आरक्षणातून मिळत नाही आणि आम्हाला स्वतंत्र करावं हे मिळावं. आम्ही पुढारलेल्या आमच्याच बांधवाशी स्पर्धा करू शकत नाही, आणि असंच जर कंटिन्यू राहिलं तर आम्हाला आयुष्यभर आणि पिढ्यानपिढ्या असंच मागं राहावं लागेल. म्हणून आमची स्वतंत्र आरक्षणाची व्यवस्था करा. आता महाराष्ट्रात सांगायचं झालं तर ही घराणी हे कॉन्स्टिट्यूशनल स्वरूपाचं रिझर्वेशन आहे, याला तुम्हाला हात लावता येत नाही. परंतु महाराष्ट्र शासनाने साधारणतः 1967-68ला बाबुराव भारसकर हे समाज कल्याण मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्र शासनात, ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते, त्यांनी महाराष्ट्र शासनाला विनंती केली की मातंग आणि भंगी या जाती अतिशय विद्यार्थी, किमान त्यांना बाकीचं नाही, नोकऱ्यातलं नाही किंवा हे आपण देऊ शकणार नाही, परंतु किमान हॉस्टेलला तरी त्यांना शिक्षण घेण्याकरता 3% रिझर्वेशन द्या, अशा स्वरूपाची मागणी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ती कन्सिडर करून 3% आरक्षण 67-68ला दिलेलं होतं.
नाही, आता तर तुम्ही म्हणताय सर्व सुविधा आहे, सर्व 59 जातींना एका लेवलवर आरक्षण भेटतंय. मग असे काही कारणं आहेत की ज्यामुळे आज उपवर्गीकरण करण्याची गरज वाटली? 1970 पासून तर हा मुद्दा चालू आहे, जसं तुम्ही आता सांगितलं. हा. मग आता अशी काय कोणती म्हणजे भावना निर्माण झाली आहे की आपल्याला आता गरज आहे आरक्षण मागण्याची किंवा उपवर्गीकरणाची? याचं कारण असं आहे की लोकांमध्ये आपली लोकांमध्ये एक प्रकारची जागृती निर्माण झालेली आहे. मातंग संघटना किंवा या 59 जातीमधल्या जे जाती संघटना आहेत, बरोबर. या सगळ्या जाती संघटनांनी एकत्र येऊन त्यांना असं वाटलं की आपण आपल्या सोबतची आपले बांधव इतकी दैदिप्यमान स्वरूपाची प्रगती करत आहेत आणि आपण मात्र पाठीमागच राहिलो. आपण त्यांच्या स्पर्धेमध्ये उतरू शकत नाही, म्हणून आपण मागे राहिलेलो आहोत. आपण शिक्षणात आहोत, आपण आपलं कॅन्डिडेचर प्रस्थापित करण्याएवढे शिकलेले आहोत, परंतु आपल्याला संधी सेवेमध्ये मिळत नाही, नोकऱ्यामध्ये मिळत नाही. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं, म्हणून संघटनांनी यावर अनेक प्रकारे आपला आवाज उठवला. फार मोठा आवाज नव्हता त्यांचा, फार कमी स्वरूपाचा आवाज होता, परंतु नंतर देशामध्येच अशा स्वरूपाची ओरड, जशी की तेलंगणामध्ये आंध्र प्रदेशामध्ये झाली माला मादिगा, त्यानंतर हरियाणामध्ये वाल्मिकी आणि मजबी, त्या जाटवाणीच्या मार, अशा पद्धतीनं अनेक जे शांत असलेले जे आवाज आहेत ते किंवा सूर आहेत, त्यांनी एक प्रकारे बळ पकडलं आणि एक प्रकारच्या देशभर चळवळी सुरू झाल्या. आणि त्या माध्यमातून मग त्या सरकारने त्याच्यावर विविध स्वरूपाचे आयोग नेमले आणि आयोग नेमून तसाच महाराष्ट्रामध्ये सुद्धा लहुजी साळवे अभ्यास आयोग नेमला. आणि या आयोगानं 59 जातीमध्ये प्रगत कोण आहे, अप्रगत कोण आहे, कुणाची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे, कुणाची सामाजिक परिस्थिती सुधारली आहे, त्यांच्यामध्ये आंतर संबंध कसे आहेत, एकमेकांमध्ये संबंध कसे आहेत, याचा एक कंपॅरेटिव्ह स्वरूपाचा अभ्यास हा त्या निमित्तानं लहुजी साळवे अभ्यास आयोगानं केलेला आहे. लहुजी साळवे अभ्यास आयोगाचा हा जो अहवाल आहे तो खरं म्हणलं तर इम्पेरिकल डेटा बँक असल्यासारखा आहे. तुम्हाला त्याचं एक कंपॅरेटिव्ह पिक्चर हे तुम्हाला महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीच्या प्रगतीचा एक प्रकारचं प्रगती पुस्तक ज्याला आपण म्हणतो ते प्रगती पुस्तक तुम्ही त्या अहवालाच्या माध्यमातून पाहू शकता. आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं प्रस्थापित केलेला तो आयोग आहे, महाराष्ट्र शासनाकडे तो अहवाल आहे आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला माहिती उपलब्ध आहे आणि तुलनात्मक स्वरूपाची माहिती उपलब्ध आहे. बरोबर. मग आता बदर समिती जी आलेली आहे तिचा कशा पद्धतीने आता अभ्यास चालू आहे किंवा त्याचा काय नेमकं चर्चा चालू आहे? बदर समितीचा 1.5 वर्षापर्यंत बदर समितीनं जे काही काम करायचं आहे याच्यावर बरं काय, आणि त्यांनी जे काही वापरलेले सोर्सेस जे आहेत त्यांनी त्यांचं काम केलेलं असावं, कारण ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निगराणीखाली ती समिती, त्या समितीनं काम केलेलं आहे. आणि शासन देखील शासनाकडला जो काही डेटा आहे तो डेटा बदर समितीला त्यांनी कदाचित पुरवला असणार आहे. आणि खरं म्हणलं तर आजचा जो समाज आहे तो माहितीचा समाज आहे, त्याच्याकडे डेटा आहे बरं का. इन्फॉर्मेशन सोसायटी आहे आपली. सोसायटी ही साधी सोसायटी नाही. आपली सोसायटी किंवा आपला जो समाज आहे हा माहितीचा समाज आहे. बरोबर. तुम्हाला एका क्लिकमध्ये तुम्हाला अनेक प्रकारची माहिती आज उपलब्ध होऊ शकते. तुमची पर्सनल माहिती सुद्धा एक प्रकारे सरकार उपलब्ध घेऊ शकते, इतक्या यंत्रणा सरकारकडे आहे. आणि म्हणून त्याच्या आधारावर कदाचित बदर समितीने आपला अहवाल तयार केला असावा. यामध्ये काही हे नाही, 1.5 वर्ष काम केले त्या. आता तुम्ही म्हणताय की बदर समितीने काम केलं आहे. सर्वात जास्त चर्चा होती लोकसंख्येनुसार आरक्षण देण्यात यावं, जर उपसमिती करतायत. मग याच्यात पण काही विरोध होतोय असं वाटत नाही का की लोकसंख्या कमी आहे? मग जर का एका समाज, तुम्ही आता ज्या समाजाचा उल्लेख केला, जातींचा उल्लेख केला, त्याच्याकडे नंतरच्या टप्प्यामध्ये वळतो. मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की हे जे उपवर्गीकरणाचं जे रॅशनल आहे
किंवा त्याचा जो तर्क आहे बरोबर. तो का पुढे आला, तर तो एक प्रकारे अनेक टप्प्यामधून हा तर्क, त्याचं ट्रायल, बरं काय, उपवर्गीकरण का असावं, त्यानंतर उपवर्गीकरण करणारे राज्य कोणते, उपवर्गीकरण करणारे पहिले राज्य तुम्हाला सांगतो पंजाब आहे. अच्छा. पंजाब राजांनी उपवर्गीकरण पहिल्यांदा केलं जेव्हा त्यांनी पाहिलं की वाल्मिकी आणि मजहबी शीख हे अतिशय मागासलेले आहेत आणि यांची जे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती विदारक आहे, सेवेमध्ये त्यांचं अल्प प्रमाण आहे. तेव्हा ज्ञानी जैन सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री होते. त्यांनी उपवर्गीकरण आपल्या याच्यामध्ये करून टाकलं. त्याला फॉलो हरियाणाने केलं. हे 2 राज्य आहेत की जे स्वतंत्र, म्हणजे आपण म्हणजे जवळपास 25 वर्ष 30 वर्षाचा अनुभव आहे त्यांना उपवर्गीकरणाचा. म्हणून उपवर्गीकरण करणारे जे राज्य आहेत हरियाणा आणि पंजाब आहेत पहिल्यांदा. बरोबर. आणि त्यानंतर आंध्र प्रदेशाने, जेव्हा मादिगा तिथला एक मोठा समुदाय आहे आणि माला त्याच्या नेक्स्ट आहे, तर त्या समाजामध्ये याच्यावरून वादन निर्माण झालं आणि त्याच्यावरून त्यांनी चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश असा जो खटला झाला आणि तो सुप्रीम कोर्टात गेला. त्याचा निर्णय न्यायमूर्ती हेगडे यांनी दिलेला होता आणि त्याच्या खंडपीठाच्या पुढे हा खटला चालला गेला आणि त्यांनी सांगितलं की उपवर्गीकरण हे आंध्र प्रदेश किंवा कुठल्याही राज्याला करता येणार नाही, कारण उपवर्गीकरण करण्याचा अधिकार फक्त पार्लमेंटला आहे ना, पार्लमेंटला आहे. आणि म्हणून हरियाणा आणि पंजाबमध्ये चालणारी अनेक दिवसापासून 25-30 वर्षापासूनची उपवर्गीकरणाची योजना ही नल अँड व्हाईड करण्यात आली आणि ती काढून घेण्यात आली आणि पूर्ण देशभर असंतोष माजला. आणि म्हणून त्यानंतर हे सर्वोच्च न्यायालयाच्या मिश्राच्या खंडपीठापुढे हे प्रकरण गेलं आणि त्यानंतर मिश्राच्या यांनी न्यायमूर्तीने असं सांगितलं, माननीय मिश्राजींनी, की आपण इंदिरा साहनी खटल्यामध्ये जेव्हा आपण उपवर्गीकरणाच्या दृष्टिकोनातून, ओबीसीच्या उपवर्गीकरणाच्या दृष्टिकोनातून आपण काही निर्णय घेतो तर मग आपल्याला हा निर्णय शेड्यूल बाबतीमध्ये लागू करता येईल का या दृष्टिकोनातून ट्रायल झालं आणि मग त्या आधारावर त्यांनी निर्णय असा दिला की आम्ही उपवर्गीकरण आपल्याला करता येईल, परंतु तो अधिकार आम्हाला नाही, कारण आमचं 5 न्यायमूर्तीचं खंडपीठ आहे ना. म्हणून हे 7 आम्ही याची शिफारस करू शकतो, रेफरल केस आहे तो, याची शिफारस करू शकतो आम्ही, परंतु याचं आम्हाला निर्णय देण्याचा अधिकार नाही. तुम्हाला ते करायचं असेल तर आम्ही हा केस 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे बोलतो आणि म्हणून तो 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे हा निर्णय गेला आणि माननीय DY चंद्रचूड यांनी सांगितलं की, आणि दीर्घ कालपर्यंत याच्यावर चर्चा झाल्या, उपवर्गीकरण उपवर्गीकरण केलं जाऊ शकतं का, हा अधिकार पार्लमेंटचा आहे काय, या सगळ्या गोष्टीवर सर्व साकल्याने चर्चा होऊन अनेक राज्यातल्या विविध आयोगाच्या माहितीच्या आधारावर आणि त्याच्या अन्वयार्थाच्या आधारावर, त्याच्या इंटरप्रिटेशनच्या आधारावर ती चर्चा होऊन एक प्रकारे निर्णय दिला गेला की राजांना उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून सगळ्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात देखील हरियाणा, पंजाब, कर्नाटका, तेलंगणा आणि आंध्र या 4 राज्य जेव्हा पुढे हे करते, म्हणजे उपवर्गीकरणाची योजना याची अंमलबजावणी करतं, तेव्हा महाराष्ट्र सरकार एक पुरोगामी राज्य आहे. इथं शाहू फुले, बाबासाहेब आंबेडकर याचा, छत्रपती शिवाजी महाराजाचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण न्यायाच्या तत्वावर का लागू होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारनं असं धोरण निश्चित केलं आणि त्या नव्हे त्यांनी बदर समिती निर्माण करून
आणि बदर समितीच्या याच्याबद्दल तुम्हाला काही म्हणणं असेल तर त्याच्याबद्दलच्या सुनावण्या करण्याकरता राजेश अग्रवाल, माननीय राजेश अग्रवाल समिती स्थापन केलेली आहे. त्यासमोर काही लोकांचे अप्रिहेन्शन्स असतील, ऑब्जेक्शन्स असतील आणि ते व्हॅलिड ऑब्जेक्शन्स असतील तर सुनावण्या घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. म्हणून अतिशय म्हणजे लोकशाही प्रक्रिया आणि शासनाची प्रक्रिया आणि धोरण कसं फॉर्म्युलेट केलं जातं त्या सगळ्या प्रक्रिया पार पाडून हा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करताना दिसतं. आणि म्हणून आणि ते रॅशनल आहे, ते तर्कावर आधारित आहे, न्यायालयाच्या निर्णयावर आधारित आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये काल परवा जे विधान केलं की न्यायालयानं निर्णय काय, जो काही निर्णय दिला आहे आणि जे काही निर्देश दिले आहेत ते तंतोतंत पाळून आम्ही उपवर्गीकरण करणार आहोत, अशा पद्धतीची शाश्वती माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. आता प्रश्न, मुख्यमंत्री सक्षम तयार आहेत, सर्व सरकारी यंत्रणा उपवर्गीकरणासाठी तयार आहेत, मग एवढा विरोध का होतोय? आंबेडकरी जनता असेल किंवा प्रकाश आंबेडकर असतील किंवा जे काही चळवळीतले लोक आहेत ते विरोध का करतात? मग त्यांचा विरोध करण्याचं जे कारण आहे ते नेमकं काय कारण आहे हे याच संबंधीचं गूढ म्हणजे कुणाला म्हणजे कोणत्या ग्राउंडवर ते विरोध करत आहेत ही गोष्ट अनाकलनीय आहे, आकलनाच्या बाहेरची आहे. रिजनेबल ग्राउंड त्यांच्या विरोधाला नाही असं मला स्पष्टपणानं वाटते. मला असं वाटतं की त्यांच्या विरोधाच्या बाबतीमध्ये त्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे. त्यांना विरोध करण्याचा राज्यघटनेनं कुठल्याही निर्णयाला शासनाच्या विरोध करण्याचा अधिकार त्यांना आहे. परंतु तो त्यांनी वापरावा न वापरावा यांनी ते ठरवलं पाहिजे. पण हा विरोध बिनबुडाचा आहे असं माझ्यासारख्या एका वस्तुनिष्ठतेनं या धोरणाकडे पाहणाऱ्या मीच नाही तर कुठल्याही व्यक्तीला असं वाटतं की हे बिनबुडाचा विरोध आहे. याला बूड नाही ना याला शेंडा नाही. पण आंबेडकरी चळवळीमध्ये फूट पडती असाही आरोप केला जातोय. मी अशा विरोधामुळे किंवा कालचे जे काही महाराष्ट्रात मोर्चा निघालाय, मुंबईत मोर्चा निघाला, अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, मग याकडे तुम्ही कसं बघता? हा जो आरोप आहे हा आरोप फार दिवसाचा आरोप आहे. एकजूट दलितामध्ये, दलित जातींमध्ये किंवा अनुसूचित जातीमध्ये एकजूट नावाची जी एकी ज्याला आपण म्हणतो बरं काय, होमोजेनिटी म्हणतो, एकजिन्सीपणा या समाजामध्ये कधी होता? सोशॉलॉजिकली स्पीकिंग बरं काय, सामाजिक शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण याचा विचार केला, मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून याचा जर आपण विचार केला तर आपला म्हणजे राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून ते राज्यघटनेमध्ये होमोजेनियस आहेत. कशाकरता होमोजेनियस आहेत? आरक्षणाचं धोरण राबविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना एकत्र करण्यात आलं, क्लब करण्यात आलं. परंतु सोशॉलॉजिकली ते वेगवेगळे आहेत. प्रत्येक जात सोशॉलॉजिकली वेगळी आहे. 59 जातीमधली प्रत्येक जात वेगळी आहे. आणि म्हणून या आपल्या जाती व्यवस्थेच्या समाजामध्ये प्रत्येक जातीचं वेगळं अस्तित्व आहे. बरोबर. आणि भिन्नता आहे, प्रत्येक जातीची भिन्नता आहे. त्याला एक प्रत्येक रूढी परंपरा ह्या सगळ्या प्रत्येक जातीच्या वेगळ्या आहेत. परंतु राज्यघटनेमध्ये त्यांना एकजिन्सी आपण मानलेलं होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयानं स्पष्ट सांगितलं की या एकजिन्सी नाहीत. कारण त्यांनी हा निर्णय म्हणजे सोशॉलॉजिकल आहे बरं काय, अँथ्रोपॉलॉजिकल आहे आणि त्याचबरोबर तो लीगल ज्युरिस्प्रुडन्सवर एक प्रकारे अवलंबून आहे. आणि म्हणून हा निर्णय मी तर म्हणेन की लँडमार्क निर्णय नाही सर्वोच्च न्यायालयाचा. कशाच्या दृष्टिकोनातून?
तर गरिबांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हा सगळ्यात अतिशय उत्तम स्वरूपाचा हा निकाल आहे, ज्याच्यामुळं गरिबातल्या गरिबाला उपवर्गीकरणातून सेवेतील संधी, शिक्षणातली संधी आणि प्रत्येक ठिकाणची संधी, व्यावसायिक शिक्षणातली संधी, त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या संधी मिळण्याची संधी, ह्या सगळ्यांना समान मिळण्याची एक प्रकारची संधी आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला एक 2-4 गोष्टी मी या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आणि नंतर मग आपली चर्चा आपण इथे पूर्ण करू. जनरल प्रश्न हाच आहे की आता सध्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, सरकार नेमकं कोणाचं मत घेणार? कारण अनेकदा आपण बघतोय की आता उपवर्गीकरणला विरोध होतोय, उपवर्गीकरणला सपोर्ट होतोय. तुम्ही जसं म्हणालात की सरकारने सक्षम आहेत, म्हणजे सरकार निर्णय उपवर्गीकरणाच्या बाजूने देणार. परंतु अनेकदा अशा बातम्या येत आहेत की उपवर्गीकरण केल्यामुळे मातंग समाजाचं नुकसान होणार आहे लोकसंख्येच्या आधारावर. या विषयाकडे कसं बघता? कारण की लोकसंख्येच्या आधारावर मातंग समाज कमी आहे. मी त्या मुद्द्याकडे येतो. आम्ही हे शासन उपवर्गीकरण निश्चितच करेल अशी आमची आशा आहे. देणारच आहे असं मी कुठेही म्हणणार नाही, कारण तो शासनाचा अधिकार आहे ना, शासनाच्या स्वविवेकाचा अधिकार आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की मातंग समाजाच्या बाबतीमध्ये किंवा या उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेल्या आहेत त्या मी तुम्हाला अगोदर सांगतो आणि तुमचा लोकसंख्येचाही मुद्दा मी ॲड्रेस करतो. त्या मुद्द्यालाही मी एक प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सर्वोच्च न्यायालयानं काय सांगितलं आहे? सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल आहे आणि सर्वोच्च न्यायालयामधली झालेली जी काही या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाची झालेली जी चर्चा आहे, भारताच्या राज्यघटनेच्या कलम 14, कलम 15(4), कलम 16(4) आणि 341 या कलमाभोवती ही चर्चा सुप्रीम कोर्टामध्ये अनेक वकिलांनी अनेक टिप्पणीच्या आधारावर, अनेक प्रकारच्या साधनाच्या आधारावर ही चर्चा झालेली आहे. आणि अंतिमतः हे जे जजमेंट लिहिलं गेलं ते जजमेंट न्यायमूर्ती DY चंद्रचूड, माननीय DY चंद्रचूड यांनी हे जजमेंट लिहिलेलं आहे. या जजमेंटमध्ये त्यांनी मुख्यतः जे काही सांगितलेलं आहे त्यामध्ये मी तुम्हाला हे सांगेल, या निर्णयापर्यंत येऊन पोचलं सर्वोच्च न्यायालय की अनुसूचित जाती ह्या होमोजेनियस नाहीत, त्या हेट्रोजेनियस आहेत. आणि म्हणून उपवर्गीकरण करण्याची अनुमती राज्यांना आहे. आणि ही अनुमती करत असताना तुम्हाला कशासाठी, व्हाय सब क्लासिफिकेशन, हे सब क्लासिफिकेशन कशासाठी, या प्रश्नाचं उत्तर देताना सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं की सगळ्यांना इक्वल, समान संधी शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये आणि वेलफेअर स्कीममध्ये सगळ्यांना समान संधी आपल्याला देता आली पाहिजे. ज्याला हे काय म्हणतात, आणि प्रत्येकाला आणि प्रत्येक जातीची, बरं काय, तुम्ही त्याचा जो डेटा आहे, त्याची जी माहिती आहे ती माहिती आपण उपलब्ध करून घेतली पाहिजे. त्या आधारावर आपल्याला कोण किती प्रगत आहे आणि कोण किती प्रमाणात मागे आहे याची शहानिशी करा आणि त्या आधारावर वर्गीकरण करा की ज्याच्यामुळे सगळ्यांना, सगळ्या जातींना, 59 जातींना या उपवर्गीकरणाचा फायदा होईल. अशी योजना तुम्ही तयार करा, असे निर्देश राज्यांना त्यांनी दिलेले आहेत. आणि म्हणून असं करत असताना
त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा याला ते सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी असं म्हणतात. त्याच्याकडे मी पुन्हा येतो. पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की सामाजिक शैक्षणिक दृष्टिकोनातून जे मागासलेले आहेत, सोशल इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये. हा विकर सेक्शन म्हणून नाही, सामाजिक दृष्टिकोनातून शैक्षणिक दृष्टिकोनातून ज्या जाती शेड्यूल कास्टल्या मधल्या मागासलेल्या आहेत त्यांना आयडेंटिफाय करा, त्याचा एक स्वतंत्र ग्रुप करा आणि त्या आधारावर सब क्लासिफिकेशन करा किंवा उपवर्गीकरण करा, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. मग या उपवर्गीकरणाचा सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य हेतू काय आहे? न्यायमूर्ती चंद्रचूड वारंवार आपल्या निकालात म्हणतात की सर्वांगीण समानता, ज्याला आपण सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी हा शब्द वापरतो, तशी सर्वांगीण समानता म्हणजे 59 जातीमध्ये फक्त औपचारिक समानता नाही तर सर्वांगीण समानता कशी होईल. सर्वांगीण समानता म्हणजे काय? सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय सगळ्या दृष्टिकोनातून उन्नती कशी होईल या समाजाची, हे आपण बघितलं पाहिजे. असं सर्वोच्च त्याला आपण सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी हा शब्द हा सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेला आहे. म्हणून आपल्याला लक्षात येते की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा जो भर आहे किंवा त्याचं जे लक्ष आहे किंवा मध्यवर्ती बिंदू आहे, तो बिंदू असा आहे की सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी ही निर्माण कशी होईल या दृष्टिकोनातून उपवर्गीकरण करा. असंच उपवर्गीकरण करू नका. या दलित समाजाची सगळ्या लोकांची, याला सोडून दिलं आणि त्याला धरलं असं नाही, सगळ्याच जातीची बरोबर उन्नती कशी होईल आणि इक्वॅलिटी कशी निर्माण होईल यावर मध्यवर्ती बिंदू करून सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटीचा हा हेतू एक लक्ष म्हणून उपवर्गीकरणाचं राज्याने एक प्रकारे धोरण ठरवावं, उपवर्गीकरण करावं. त्यानंतर त्यांनी दुसरी एक गोष्ट सांगितली, सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी तुम्हाला एन्श्युअर करण्याच्या दृष्टीनं बरं काय, तुम्हाला आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16(4), 15(4) आणि 16(4) हे जे 2 आर्टिकल आहेत हे अतिशय महत्त्वपूर्ण स्वरूपाचे आहेत आणि त्यावरच सर्वोच्च न्यायालय हा निर्णय दिलेला आपल्याला दिसते. त्यामध्ये कोणत्या गोष्टीला त्यांनी फार मोठी अहमियत दिलेली आहे किंवा त्याला एक एम्फसिस केलेला आहे किंवा त्याच्यावर भर दिलेला आहे बरं काय, तर शासकीय किंवा सरकारी नोकऱ्यामध्ये कोणत्या जातीचं अपुरं प्रतिनिधित्व आहे या संबंधीचा डेटा माहिती तुम्ही फाइंड आउट करा बरं काय, आणि त्या डेटाच्या आधारावर उपवर्गीकरण करा. दुसरं असं, सामाजिक दृष्टिकोनातून आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून कोणत्या मागासलेल्या जाती आहेत त्यांचा ते शोधून काढा, त्याचा डेटा तुम्ही इम्पेरिकल करा आणि त्याच्या आधारावर तुम्ही एक प्रकारे उपवर्गीकरण करा. आणि हे असं करण्याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे सर्वोच्च न्यायालयाचं? सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा स्पष्ट केला आहे की या 59 जातीच्या अंतर्गत सामाजिक भेदभाव आहेत, त्यांच्यामध्ये अंतर्गत अस्पृश्यता आहे, सामाजिक भेदभाव आहेत त्यांच्यामध्ये अस्पृश्यता आहेत. हा भाग जो आहे ना सर्वोच्च न्यायालयाने अंडरलाईन केलेला आहे आणि त्याच आधारावर त्यांनी म्हणले की हे जे 59 जाती आहेत त्या हेट्रोजेनियस आहेत, त्या हेमोजेनियस नाहीत बरं का. आणि सपोर्टिंग जो डेटा आहे सोशोलॉजिकल आहे, महत्त्वाच्या स्टडी देखील त्यांनी एक प्रकारे रेफर केलेले आहेत. तर मला असं वाटते की हे हा जो डेटा आहे हा डेटा लवजी साळवे अभ्यास आयोगाने महाराष्ट्रामध्ये तो जनरेट केलेला आहे ना, हा डेटा जनरेट केलेला आहे. आणि त्याचबरोबर बदर समितीने त्यामध्ये निश्चितच काहीतरी भर टाकून अपडेट करण्याचा एक प्रकारचा
त्यांनी प्रयत्न केला असणार आहे, मला पक्की माहिती नाही. कारण मला काय नाही, बदर समितीमध्ये काय लिहिलं हे माहिती नाही. परंतु लहुजी साळवे अभ्यास आयोगामध्ये डेटा 2 प्रकारचा असतो. ओके. एक डेटा आहे क्वालिटेटिव्ह डेटा. क्वालिटेटिव्ह डेटामध्ये प्री इंडिपेंडन्स काळामध्ये महार बौद्धाची परिस्थिती काय होती, चांभार ढोरांची परिस्थिती काय होती, मातंगाची प्री इंडिपेंडन्समध्ये काय परिस्थिती होती, याचं चित्रण क्वालिटेटिव्ह डेटामध्ये लहुजी साळवे अभ्यास आयोगामध्ये अतिशय व्यवस्थित पद्धतीने मांडलेलं आहे. त्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स काळामध्ये महार बौद्धांची परिस्थिती काय होती, चांभार ढोरांची परिस्थिती काय होती, मातंगाची काय होती, आणि आज काय परिस्थिती आहे, ही आजची परिस्थिती देखील याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह डेटामध्ये दिलेली आहे. आता याच्यात सर्वात जास्त मुद्दा बार्टीनी जे संशोधन केलेलं आहे, बार्टीनी जो डेटा दिलेला आहे त्याविषयी काय सांगाल? कारण की त्याच्या डेटामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त फोकस त्याच्यावर केलेला आहे की लोकसंख्या कमी आहे. लोकसंख्या हा, मी ते सांगायचं तुम्हाला विसरून गेलो, तो महत्वाचा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये लोकसंख्या हा आधार असावा असं कुठंच म्हटलेलं नाही. ओके. म्हणून कुणाची कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे याला अर्थ नाही. तर हा निकष कोणते आहेत या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये? राजांनी उपवर्गीकरण करताना कोणते निकष घातले पाहिजे, तर त्या आधारावर उपवर्गीकरण केलं पाहिजे, आणि त्या निकषामध्ये वंचितता आणि मागासलेपण हा मुख्य निकष आहे. त्याच्या आधारावर उपवर्गीकरण करावं, लोकसंख्येच्या आधारावर नाही. तर उपवर्गीकरण केल्यानंतर काय वाटतं तुम्हाला की कशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असेल अ ब क ड मध्ये? एक अंदाज. माझ्या माहितीप्रमाणे आता ते इट डिपेंड्स, शासनाला कोणत्या पद्धतीनं याचे पण मला जर विचाराल तर महाराष्ट्र शासनानं, म्हणजे मला जे वाटतंय, महाराष्ट्र शासनानं उपवर्गीकरण करताना फक्त 2च गट जर केले, ओके, बरं काय, अ आणि ब. अ गटामध्ये वंचित जाती ज्या की 44 आहेत, आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. ब गटामध्ये 15 जाती. अ गटामध्ये वंचित आणि मागासलेले, आणि ब गटामध्ये पुढारलेले, ज्याला इथं म्हणजे पुढारलेले अनुसूचित जाती असं म्हणतो. ओके. त्याच्यामध्ये 15 जाती येतील. हा पॅटर्न कोण स्वीकारलेला आहे? हा पॅटर्न हरियाणामध्ये स्वीकारलेला आहे. या पॅटर्नला काय म्हणतात? तर या पॅटर्नला इन्क्लुझिव्ह पॅटर्न म्हणतात. इन्क्लुझिव्ह मराठीमध्ये ज्याला आपण इन्क्लुझिव्ह म्हणजे इंटरचेंजेबल. समजा एका गटामध्ये कॅन्डिडेट उपलब्ध नसेल, बरोबर, तर दुसऱ्या गटामधला कॅन्डिडेट तुम्ही घेऊ शकता. ओके. त्याच्यामुळं हा जो फायदा आहे, त्यामुळे बिंदू नामावलीचा प्रश्न येत नाही. तुम्ही जर अ ब क ड करीत बसलात तर ड गटातल्या जातींना बिंदू नामावली फिरत आणि ती पुढे जायला 10 ते 15 वर्ष त्याचा टाइम येतो. बरोबर. आणि म्हणून त्यांच्यावर दुसरा अन्याय होतो. म्हणून माझं असं म्हणणं आहे, इथल्या पुढारलेल्या ज्या जाती आहेत, आम्ही आमच्या मताप्रमाणे किंवा संशोधकाच्या मताप्रमाणे, की हा जो पॅटर्न आहे, म्हणजे हरियाणाचा पॅटर्न, महाराष्ट्रातल्या पुढारलेल्या अनुसूचित जातींनी स्वीकारायला काही हरकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा काही तोटा नाही. नाहीतरी ते जे विरोधाचं आंदोलन करू लागले आहे, त्यापेक्षा हे जे आहे यामध्ये पुढारलेल्या जाती ज्या आहेत अनुसूचित जातीमधल्या, त्याचं नुकसान काहीच नाही, 0 नुकसान आहे त्याच्यामध्ये. मग विरोध का होतोय? विरोध असण्याचं कारण जे आहे ना, जे चालत आलंय परंपरेनं, फेर वाटप नको. हा मुद्दा जो आहे शेवटी फेरवाटणीचा आहे, बरं काय ताटे साहेब. हा जो मुद्दा आहे तो वाटणीचा आहे. वाटणीमध्ये आमच्या वाट्यात, म्हणजे आम्ही आतापर्यंत जे आम्हाला उपलब्ध होतं किंवा आम्हाला जी काही संधी मिळणार होती, ती संधीचे वाटेकरी
स्वतंत्र पद्धतीने दुसरी पार्टी आता पुढे येऊ लागली आहे, दुसरा गट येऊ लागला आहे. या संबंधीचं हे मुख्य दुखणं आपल्या ग्रामीण मराठवाड्याच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हे याच्यातला हा मेन भाग आहे. आमचं क्षेत्र, उपभोगण्याचं क्षेत्र लिमिटेड होणार आहे. याबद्दलचं शल्य पुढारलेल्या जातीमध्ये असावं बरं काय. आय एम नॉट शुअर. म्हणजे त्यांच्या मनात काय आहे ते उघड येत नाही आणि जे येत आहे ते तर्काला धरून नाही. आणि म्हणून ते नकारात्मक स्वरूपाच्या मागण्या घेऊन विरोध आंबेडकरी चळवळीचा सूर नेहमी सकारात्मक विधायक राहिलेला आहे. आंबेडकरी चळवळ जी आहे बाबासाहेबाच्या हयातीत ज्या चळवळी झाल्या त्या चळवळीचा सूर कसा होता? त्या चळवळीचा सूर होता पाण्यासाठीचा संघर्ष. पाणी आम्हाला द्या, महाडचा सत्याग्रह, आम्हाला प्रवेश द्या, आम्हाला शिक्षणात प्रवेश द्या, शिक्षणाचे दारं उघडे करा, आहे ना, अस्पृश्यता नष्ट करा. अशा पद्धतीचा एक प्रकारचा एक सूर होता, रिफॉर्मेटिव्ह स्वरूपाचा सूर होता. परंतु आज जे काही विरोधक आहेत आजचे, इव्हन पोस्ट इंडिपेंडंट काळामध्ये देखील विधायक स्वरूपाचे लढे न्यायासाठीचे दलित चळवळीनं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं, बाबासाहेबाच्या महापरिनिर्वाणानंतर या दलित मंडळींनी लढले. जसे की भूमिहीनाचा सत्याग्रह आहे आणि दलित पॅंथरनी दलितावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्धचा लढा आहे. हे सगळे लढे न्यायाचे आहेत. न्यायाच्या विरोधामध्ये दलित मंडळी कधीही गेलेली नाही. परंतु पहिल्यांदा की आपल्याच बांधवाला थोडं बहुत काहीतरी न्याय म्हणून मिळणार आहे आणि त्याच्याही घरामध्ये थोडा बहुत प्रकाश पडणार आहे, तो प्रकाश त्यांना मिळू नये. तो उपवर्गीकरणातून आणि फेरवाटपातून त्यांना त्यांचा लेजिटिमेट आणि विधायक स्वरूपाचा जो काही वाटा मिळणार आहे त्या वाट्याला आटकडी घालण्याच्या प्रेरणा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या राहू शकत नाही. आणि म्हणून विरोधकाची ही चळवळ नैतिक दृष्टीने खरं म्हणलं तर बरोबर नाही. नैतिक दृष्टीचं त्याला अधिष्ठान नाही. ती एक प्रकारची निगेटिव्ह चळवळ म्हणून पुढे आलेली आहे. ती गरिबाच्या ताटातलं, गरिबाच्या प्लेटमधलं काहीतरी नाश करणारी. एका मिनिटात काय सांगाल तरुणांना की आंबेडकरी चळवळांना की सोबत येण्यासाठी किंवा विरोध जे होतोय त्यासाठी काय सांगाल? मी महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना, विरोधक आणि समर्थक यांना मी अशा पद्धतीचा एक संदेश देऊ इच्छितो, एक अभ्यासक या नात्यानं, की शांततामय पद्धतीनं उपवर्गीकरण म्हणजेच फेरवाटप, उपवर्गीकरण म्हणजे जातीव्यवस्था नाही, उपवर्गीकरण म्हणजे वर्णव्यवस्था नाही, तर उपवर्गीकरण म्हणजे न्याय आहे. आणि या न्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेची जोड आहे. आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले असते तर उपवर्गीकरणाचं समर्थन करणारे ते पहिले राहिले असते. असं हे खरं म्हणलं तर महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांनी आणि तमाम विरोधक आणि समर्थक यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा जो संघर्ष आहे हा संघर्ष समजूतदारपणाने दोन्ही बाजूनं हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि न्यायाच्या बरोबरीनं कारण आपण राहिलं पाहिजे. कारण भारताची राज्यघटना न्यायप्रिय राज्यघटना आहे, न्याय समाज प्रस्थापित करणारी राज्यघटना आहे. आणि या उपवर्गीकरणाला नैतिक अधिष्ठान आहे. एवढंच मी संदेश या ठिकाणी देईल. मला इथं बोलावल्याबद्दल मी ताटे साहेबांचे आणि या सवन स्टुडिओचा मी आभारी आहे. निश्चितच, कारण ही चर्चा खरं तर खूप मोठी झाली असती आणि खूप मोठी आहे, कारण हा अभ्यासही खूप मोठा आहे, त्यांचा अनुभवही खूप मोठा आहे. आणि उपवर्गीकरण समजून घेण्यासाठी आपण जे थोडक्यात म्हणजे प्रयत्न केले ते खूप मोठं आहे.
जाता जाता तरुणांना किंवा आंबेडकरी चळवळींना सरांनी जे एक संदेश दिला की न्यायाच्या दृष्टीने उपवर्गीकरण लक्षात घ्या आणि जे काही आंबेडकरी चळवळीमध्ये वाद होतोय किंवा विवाद दिसतोय त्यावरही सरांनी भाष्य केलंय. नेमकं उपवर्गीकरण का आणि उपवर्गीकरणाचे काय फायदे याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केलंय. आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि येणाऱ्या काळात उपवर्गीकरण जे होणार आहे त्याचे जे लाभ किंवा जे तोटे किंवा फायदे याविषयी आपण निश्चितच येणाऱ्या काळात त्याच्यावर चर्चा करणारच आहोत. सरांना पुन्हा एकदा आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्की बोलूया की नेमकं अजून काही प्रश्न असतील त्याचेही उत्तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचाही प्रयत्न करूया. धन्यवाद सर.